दर्शको जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल आणि लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपण आज अशा एका विषयावर चर्चा करतो आहोत की या देशामध्ये एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व या ठिकाणी कार्य होत आहे आणि ते कार्य आहे महाराष्ट्र राज्याचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री सन्माननीय संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून. दर्शकांनो, खरं तर या देशामध्ये बुद्धानं युद्ध नको अशा पद्धतीने संदेश दिला आहे आणि त्याच बुद्धाचं बुद्ध विहार या ठिकाणी उदगीर शहरामध्ये अतिशय भव्यदिव्य स्वरूपामध्ये संजयजी बनसोडे साहेब यांच्या अथक परिश्रमातून उभं राहते. परंतु या देशामध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे की देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मॅडम या बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी येतात. एकंदरीत हा संपूर्ण जो सोहळा होतो आहे, नेत्रदीपक असा हा सोहळा, या सोहळ्याबद्दल या उद्घाटन कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊ. सर, जय भीम नमो बुद्धाय. लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर, एकंदरीत आपल्या या महत्त्वपूर्ण आणि अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याबद्दल सांगाल? सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम करतो. नमो बुद्धाय. देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू मॅडम 30 तारखेला उदगीर या ऐतिहासिक शहरामध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या मराठवाड्यामध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्यांदा ते उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. आणि पहिला कार्यक्रम जर ते कोणता घेतला असतील त्यांनी, तर ते जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांच्या बुद्ध विहाराचं उद्घाटन, लोकार्पण सोहळा त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे आणि हजारोच्या संख्येनं बौद्ध उपासक उपासिका त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्या एकतर महाराष्ट्राच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत आणि 2 दिवसाच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी विश्वशांती बुद्धविहाराचं उद्घाटन हे त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे. आणि हा एक योगायोग आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं एक ज्ञानकेंद्र, एक संस्कार केंद्र आम्ही एका उदगीरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि त्याचं उद्घाटन आपण देशाच्या महामहिम राष्ट्रपती त्यांच्या शुभ हस्ते होत आहे. हे तमाम भीमसैनिकांना, बौद्ध उपासक उपासिकांना त्याचा अभिमान त्या ठिकाणी आहे. आणि मला खात्री आहे की लाखोच्या संख्येनं हे जनता त्या ठिकाणी उपस्थित राहील. आणि आपल्या चॅनलच्या मार्फत मी महाराष्ट्रातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांना मी नम्र आवाहन करतो की या बुद्धविहाराच्या लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार तुम्ही बना. या कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा. आणि राष्ट्रपती महोदयाबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेशजी बैस साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे कर्तबगार लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे 2 कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मग पालकमंत्री असतील, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. पण मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा एका राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते एका बुद्धविहाराचं त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. ही पहिल्यांदा घटना त्या ठिकाणी घडते आहे आणि त्याचा अभिमान तमाम उदगीरकरांना आणि बौद्ध उपासकांना त्या ठिकाणचा आहे. सर, नक्कीच या देशामध्ये पहिल्यांदा हे घडतं आहे की महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडमच्या हस्ते एका विश्वशांती बुद्धविहार उदगीरच्या या विहाराचं उद्घाटन होते आहे. सर, एकंदरीत थोडंसं कन्स्ट्रक्शनबद्दल आणि काय सेवा सुविधा आपण लोकांना त्या ठिकाणी अपेक्षित आहे? नाही, आम्ही लहानपणापासून आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि तथागत गौतम बुद्धाचे संस्कार त्या ठिकाणचे आहेत. आणि एक लोकप्रतिनिधी झाल्यानंतर बाबासाहेबांचं सुद्धा एक स्मारक महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे आणि तथागत गौतम बुद्धांचेही बुद्धविहार एक संस्कार केंद्र त्या ठिकाणी बनले पाहिजे, हा एक भावना आमची त्या ठिकाणची होती. आज इंदू मिलच्या जागेवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी होतं आहे. चैत्यभूमीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं पर्यटन स्थळ म्हणून आणि एक चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण त्या ठिकाणी होतं आहे. आणि दीक्षाभूमी असेल, आपलं चंद्रपूरचं तिथलीसुद्धा सेकंड दीक्षाभूमी असेल किंवा महाडचं चौदार तळे असेल, अशा अनेक चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून मलासुद्धा एक लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कल्पना आली की आपण सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं
बुद्धविहार संस्कार केंद्र विपश्यना केंद्र त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी भावना त्या ठिकाणची होती. म्हणून जवळजवळ 22 कोटी रुपये खर्च करून त्या बुद्ध उभाराची उभारणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचंच लोकार्पण सोहळा 30 जुलै रोजी त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या सोहळ्याला तुम्ही म्हणल्याप्रमाणे की राष्ट्रपती महोदय येत आहेत, त्याचा आनंद आम्हाला त्या ठिकाणचा आहे. दर्शकांनो, हे होते महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सन्माननीय संजयजी बनसोडे साहेब. सर, एक शेवटचा प्रश्न जाता जाता आपल्याला विचारू इच्छितो. विश्वशांती बुद्धविहाराच्या उभारणीनं आपण कुठला संदेश तमाम जनतेला, भीमसैनिकाला, देशवासीला देऊ इच्छिता? नाही, बुद्धविहार बुद्धाने जो संदेश दिलेला आहे त्याचं तंतोतंत पंचशील आपण जर आपल्या जीवनामध्ये आचरणात आणलात तर जीवन त्या ठिकाणी सुखी होणार आहे. आणि म्हणून तोच संदेश जगभरामध्ये तथागत गौतम बुद्धाने दिला आणि त्याच्यामुळं जग आज गौतम बुद्धांना दररोज त्याची प्रार्थना, वंदना आणि त्यांचे संस्कार त्या ठिकाणी घेतात. आणि म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान ज्या ज्या देशामध्ये ते जातात, बाहेरच्या देशामध्ये, तिथं सांगतात की मी बुद्धभूमीतून आलो आहे. म्हणजे ही आपल्यासाठी बौद्ध उपासिकांना फार मोठ्या गर्वाची गोष्ट त्या ठिकाणची आहे. आणि म्हणून तमाम महाराष्ट्रातील जनतेने बुद्ध धम्माचं आचरण त्या ठिकाणी करावं, एवढंच या प्रसंगी मी सांगतो. तर दर्शकांनो, हे होते महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सन्माननीय संजयजी बनसोडे साहेब. सर, आपण खूप वेळात वेळ या ठिकाणी काढला आणि लॉर्ड बुद्धा TV सोबत व्यक्त झाला, त्याबद्दल आपलं मनस्वी धन्यवाद. थँक्यू. बघत राहा तुमचं आमचं सर्वांचं चॅनल लॉर्ड बुद्धा TV चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.